प्रशांत कोरटकरच्या जामिनावर आज सुनावणी आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये दुपारी ही सुनावणी होणार आहे। कोरटकरला आज जामीन मिळण्याची शक्यता आहे। प्रशांत कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे, पण प्रशांत कोरटकर विरोधात शिवप्रेमींमध्ये संताप अजूनही कायम आहे। मागच्या सुनावणीनंतर प्रशांत कोरटकरवर कोर्टातच हल्ला झाला होता। शिवप्रेमींमधील संताप पाहता कोल्हापूर कोर्ट, राजवाडी पोलीस स्टेशन परिसरात कडेकोट बंदोबस्त आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। स्वप्नील, आज नेमकं काय घडू शकतं? शिवप्रेमींचा संताप आणि यापूर्वी झालेला हल्ला या गोष्टी लक्षात घेऊन कोरटकरला प्रत्यक्ष न्यायालयामध्ये हजर केलं जाईल की मग या सगळ्या संदर्भात ऑनलाईन सुनावणी पार पडू शकते? नक्कीच रिद्धी, प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये यापूर्वी 2 वेळा हजर करण्यात आलं होतं। यावेळी शिवप्रेमीकडून त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु रविवारी पार पडलेल्या सुनावणीवेळी मात्र प्रशांत कोरटकर याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि या सुनावणीमध्ये त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। परंतु प्रशांत कोरटकर याच्या वकिलांनी त्याच्या जामिनासाठी अर्ज ठेवला आहे, परंतु तो वेळेत अर्ज ठेवला नसल्यामुळे आज त्या जामिनावरती सुनावणी पार पडते। आज दुपारी प्रशांत कोरटकर याच्या जामिनावरती सुनावणी पार पडणार आहे, परंतु या सुनावणीला प्रशांत कोरटकरला याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच हजर करण्याची दाट शक्यता वर्तवली जाते, कारण की कोर्ट परिसरामध्येच त्याच्यावरती 2 वेळा हल्ला झाला होता। एका वकिलानेच त्याच्यावरती हल्ला करण्यात आल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आता त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणीसाठी हजर केलं जाणार आहे। तसंच प्रशांत कोरटकर याच्यासह जे त्याचे वकील आहेत आणि इंद्रजित सावंत यांचे वकील आणि सरकारी वकील हे प्रत्यक्ष या न्यायालयामध्ये हजर होऊन युक्तिवाद करतात की ते देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहून युक्तिवाद करतात, हे पाहणं औचित्याचं असणार आहे। परंतु असं असलं तरी प्रशांत कोरटकर याला रविवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी होती, परंतु आज त्याच्या जामिनावरती सुनावणी पार पडते। त्यामुळे प्रशांत कोरटकर याची न्यायालयीन कोठडी कायम राहणार की त्याला जामीन मिळणार हे आज दुपारनंतर स्पष्ट होणार आहे। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी स्वप्नील।